Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। शिवाजी जयंती की पूर्व संध्या पर बदलापुर में उल्लास नदी पर छत्रपति शिवाजी महाराज की अश्वारूढ़ प्रतिमा का उद्घाटन राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों किया गया। मुरबाड विधानसभा के आमदार किशन कथोरे के विशेष प्रयासों से इस प्रतिमा को लगाया गया है। उद्घाटन के दौरान अपनी बात रखते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि आज जो स्वदेश, स्वधर्म व स्वतंत्रता को हम जी रहे हैं, ये छत्रपति शिवाजी महाराज की देन है। टैक्स के बारे में उन्होंने जो नियम बनाए हैं वह आज भी अनुकरणीय है। उन्होंने कहा कि बदलापुर तक मेट्रो के काम को जल्द ही गति दी जाएगी तथा उल्लास क्षेत्र में पानी के स्रोत को नियोजित करके उसका उपयोग लाभकारी सिद्ध होगा। इस अवसर पर सांसद बालिया मामा, आमदार किशन कथोरे, आमदार कुमार एलानी, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर पाटिल, प्रमोद हिंदूराव, जिला अधिकारी अशोक शिंगारे समेत तमाम लोग मौजूद रहे। पाण्याची जी योजना थांबलेली आहे, मी उद्याच त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून ती फाईल नगर विकास खात्याकडून मंजूर करून घेईल आणि तुमच्या पाण्याचा विषय देखील या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावेल। आज खरं म्हणजे आपल्याकडे ब्ल्यू लाईन, रेड लाईनचा विषय आलेला आहे। आता नवीन डीसीआर आपण तयार करतो, ज्या डीसीआर मध्ये पूर्ण रेषेमध्ये कुठे कसं बांधकाम करता येईल याच्या संदर्भात आपल्याला काही नियमावली तयार करता येणार आहे। हे आपण यापूर्वी कोल्हापूरमध्ये देखील केलं आहे, ते यशस्वी झालेलं आहे। त्यामुळे तसंच आपण या ठिकाणी करू। पण आता वरच्या भागामध्ये उल्हास नदीवर आपण काही धरणं देखील बांधतो आहोत। ती धरणं बांधल्यानंतर ऑटोमॅटिक ही जी पूर रेषा आहे, ही पूर रेषा या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे आणि त्यातनं या शहराला एक मुक्ती मिळणार आहे। खरं तर उल्हास नदीच्या खोलीकरणाच्या संदर्भात, त्यातला गाळ काढण्याच्या संदर्भात आपण एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे। मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम आम्ही हातात घेणार आहोत। मी निश्चितपणे या बदलापूरच्या क्षेत्रामध्येही उल्हास नदीतला गाळ काढण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण हातामध्ये घेऊ आणि त्याचसोबत आपण हा प्रयत्न केला पाहिजे की उल्हास नदीमध्ये जिथनं जिथनं घाण पाणी जाते, जिथनं जिथनं नाले जातात, ते सगळं पाणी ट्रॅप करून आपल्याला ते स्वच्छ कसं करता येईल, जेणेकरून ही खरं म्हणजे एक प्रकारे कोकणातलं सगळ्यात मोठं खोरं हे उल्हासचं खोरं आहे। भरपूर पाणी या ठिकाणी आहे, याचं नीट नियोजन आणि या पाण्याला निर्मळ बनवणं, या दोन गोष्टी येत्या काळामध्ये करण्याची आवश्यकता आहे। मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की निश्चितपणे आपण जे मुद्दे कथोरे साहेब मांडलेले आहेत आणि या ठिकाणी बोलताना आमच्या निवेदकांनी सांगितलं 5 वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत। अरे कथोरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का? जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे। त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे? तेच मुख्यमंत्री आहेत, चिंता करू नका। त्यामुळे हे जे काही तुमचे कामं उरलेले आहेत, म्हणजे ते मंत्री होणार नाही असं नाही आहे, योग्य वेळी तेही होतील, त्याची काळजी करू नका। पण आणि मेट्रोच्या संदर्भातही जो मुद्दा कथोरे साहेबांनी मांडलेला आहे, तात्काळ त्याला चालना देण्यात येईल आणि हा सगळा भाग आपल्याला मेट्रोने जोडायचा आहे। मागच्या काळात तो निर्णय आपण घेतला होता, काही कारणाने मागे राहिलेला आहे, पण आता त्या निर्णयाला गती देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू। मी पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण बोलवलं आणि जाता जाता साकीब गोरे यांचा देखील मनापासून मी कौतुक करतो। खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे त्यांनी सामान्य माणसाच्या डोळ्याची सेवा केलेली आहे, हे अत्यंत खरं म्हणजे मला असं वाटतं वाखाणण्यासारखं आहे। आणि मला आजच समजलं की त्यांनी चष्माही देवाभाऊ चष्मा तयार केलेला आहे। त्याच्यामुळे आता इतर महाराष्ट्रातच आहे, पण हा चष्मा त्यांनी 140 देशांमध्ये पाठवून दिलेला आहे। त्याबद्दल देखील त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून
मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की. ब्यूरो रिपोर्ट, बदलापुर, उल्लास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं.